प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय 2 ऑक्टोबरच्या भागामध्ये इरा आणि बयो दोघी अंथरुणावर पडलेल्या असतात आणि विचार करत असतात. इरा विचार करत असते, मम्माला कसली गडबड वाटतीये, विशालचं माझ्यावर प्रेम आहे ना. आता बयो पण विचार करत असते की विशाल सर असे का विचार करतायत, ते बाबांना काही सांगतील का. भावनेच्या भरामध्ये इराला आणि बाबाला काही बोलून बसले ते. तर या दोघींना कसं टेन्शन आलंय ना, ते त्यांनी दाखवलंय. आणि प्रेक्षकांनो, आता इथून पुढचे भाग खूपच डेंजर होणार आहेत, कारण आता इरा जरा जास्ती हायपर झालेली आहे. इरा विचार करत असते, विशालने खरंच मला सांगितलं का नाही क्लिअरली की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याने तर मला सांगितलं पाहिजे. आणि बयो पण एक्झॅक्टली हाच विचार करतीये. इराचं विशाल सरांवर खूप प्रेम आहे आणि इराला त्रास झाला तर मला ते सहन होणार नाही. पण आता इरा मात्र ठरवते, नाही नाही, विशालचं माझ्यावरच प्रेम आहे, पण आता मला काहीतरी करावं लागेल त्याच्याकडून हे सगळं कन्फ्युज करण्यासाठी. दोघी असा विचार करत करत झोपी जातात. पण आता इकडे पप्पू दादाने त्याच्या पंटरला तयार करण्यासाठी पाठवलंय चोरी करायला. आता विशाल रस्त्याने जात असतो आणि आता त्याचा पंटर नेमका चोरी करायला जातो. जसं बयोच्या बाबतीत झालं ना, तसंच त्यांनी दाखवलंय. आता तो चोरी करायसाठी म्हणून विशालच्या समोर जातो आणि म्हणतो, ओ तुमचा मोबाईल द्या. आता विशाल म्हणतो, काय रे, नाही देणार, जा तिकडे. आता विशाल त्याला मारतच असतो. तेवढ्या पप्पू दादाच्या लक्षात येतं की हा विशाल आहे आणि तो त्याच्या पंटरला तिथून हाकलवून लावतो. आता विशाल म्हणतो, पप्पू दादा तू इथे. विशाल म्हणतो, तो मोबाईल चोरायला आला होता, ओळखीचा होता का तुझ्या पप्पू दादा. आता पप्पू म्हणतो, नाही 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 नाही, माझ्या ओळखीचं नाही हो, मी तर त्याचा पाठलाग करत होतो, पण तुम्ही असे एकटे एकटे काय चालताय रस्त्याने, काय झालं, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का. पण विशाल त्याला काहीच उत्तर देत नाही. पप्पू दादा म्हणतो, तुम्ही दुःखी दिसताय, काही प्रॉब्लेम आहे का, सॉल्व्ह करेल ना मी, सांगा ना. आधी विशाल त्याला शांततेत उत्तर देतो, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पप्पू दादा म्हणतो, काय झालं, तुमचं आणि बयोचं भांडण झालं का. पण आता विशाल चिडतो आणि म्हणतो, का सारखा सारखा विचारतोयस, सांगितलं ना तुला काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. आता मात्र पप्पू दादा म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला यासाठी विचारलं की बयो खूप अस्वस्थ होती, तुमच्यासारखीच ओरडली ती माझ्यावर. आता विशाल म्हणतो, ती माझ्याबद्दल तुला काही बोलली का. मग आता पप्पू दादा म्हणतो, नाही काही नाही बोलली. मग विशाल जरा नाराज होतो आणि निघून जातात. पप्पू दादाच्या लक्षात येतं, विशालमध्ये आणि बयोमध्ये काहीतरी बिनसलंय, शोधावं लागेल. आता पप्पू दादा जातो बरं का दवाखान्यामध्ये सगळा शोध घ्यायला. आता या इराचा काही जीव थाऱ्यावर नाहीये, कारण तिला अजून कन्व्हिन्सच झालेलं नाहीये ना, सॉरी म्हणजे तिला म्हणजे खात्री पटलेली नाहीये ना की विशाल तिच्यावर प्रेम करतोय. आता तिच्या मैत्रिणी म्हणत असतात, तू उगाचच काहीतरी खूळ काढलाय, म्हणजे हेतल अंकिता, आणि तू काहीही डोक्यात घेतलंस, असं का वाटतंय तुला. अगं विशाल सर त्या दिवशी तुझ्यासाठी फुलं वगैरे घेऊन आले होते, किती रोमॅन्टिक मूडमध्ये होते ते. आता आरव म्हणतो, इरा अगं तू असा का विचार करतेस, खरंच आम्हाला कळत नाहीये, आणि तू काय ठरवलंयस मग आता. आता ही इरा म्हणते, तुम्ही आता बघाच, मी आता हे सगळं खात्री करून घेणार आहे की विशालचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आरवला आता टेन्शन आलंय की ही काय करणार आहे. तर आता इकडे ज्या मुलीने जीव द्यायचा प्रयत्न केला तिच्या आईला समजवत असतात डॉक्टर विशाल आणि शुभमकर. ते म्हणतात की जीवनाचं महत्त्व तिला कळेल, म्हणजे तिला कळायलाच हवं हे सगळं. आता ते तिची आई म्हणते, ती ऐकत नाही हो माझं. शुभमकर म्हणतात, अशा केसेसमध्ये सायकोलॉजिस्टची मदत घ्यायला हवी. बयो म्हणते, बाबा ती कोणाशी मोकळेपणाने बोलत नाही हो. शुभमकर म्हणतात, बयो पेशंटला बरं करणं जसं आपलं काम आहे ना, तसंच पेशंटच्या आरोग्यासाठी निर्णय घेणं हे सुद्धा आपलंच काम आहे. आणि बयो मला असं वाटतं की तू तिच्याशी बोलावंस, तू हे छान पद्धतीने हँडल करू शकतेस, मी आलोच असं म्हणून शुभमकर निघून जातात. पण आता बयो तिच्या आईला समजवते की तुम्ही काळजी करू नका, मी बोलते तुमच्या मुलीशी. आता विशाल पण तिथेच आहे, तो पण त्यांचं थोडंसं सांत्वन करतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, बयो त्या मुलीशी खूप छान बोलते. बयो आता ऍडमिट झालेल्या त्या मुलीजवळ जाते आणि तिचा असा हात हातात घेते. तिला म्हणते, कसं वाटतंय आता तुला, बरं वाटतंय ना. ती मुलगी म्हणते की तुम्ही मला का वाचवलं. बयो तिला छान उत्तर देते, अगं जग खूप सुंदर आहे, ते बघण्यासाठी तुला वाचवलंय. मग ती मुलगी म्हणते, ती व्यक्ती सोबत नसेल, आपल्याला जी व्यक्ती हवी आहे ती, तर काय करायचं आपण. मग आता बयो म्हणते, अगं पण त्या व्यक्तीसाठी आपल्या जीवाचा त्याग करणं चुकीचं आहे ना. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जरी गेली, आपल्याला किती दुःख झालं तरी सुद्धा आपलं जग काही संपत नाही ना, आपला जीव नाही संपत. आयुष्य किती मोठं आहे, आपली माणसं महत्त्वाची आहे, आपली नाती महत्त्वाची आहे, आपल्या माणसांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं, आपल्या माणसांच्या अपेक्षांचा आपण आदर नको का करायला. तेवढ्यात आता विशाल येतो तिथे. बयो कशी समजवते ते बघायला.
आता त्या मुलीचं लक्ष जातं, मागून विशाल आलाय. विशाल तिला खुणवतो की शांत बस, काही बोलू नकोस तिला म्हणून. आता बयो तिला खूप छान समजवत असते, अगं कधी कधी काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात ग. आपल्याला कितीही काही त्रास झाला तरी नशिबांपुढे आपण नाही ग काही करू शकत, आपण नाही झुकू शकत नशिबापुढे. आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाही आहेत ना त्याचा पाठलाग करण्यात काही अर्थ नसतो ग. आता बयो बिचारी स्वतःची स्टोरी तिला समजवते असं नाही वाटत आहे का? असो, पण छान बोलते बयो. आपल्या माणसांचं, आपल्या आईवडिलांचं प्रेम ह्या प्रेमापेक्षाही जास्ती महत्वाचं असतं. आणि ती एक व्यक्ती आपल्या आयुष्यात नसली तर काही आपलं आयुष्य थांबत नाही. आता ती असं पुढे बोलते आणि तिच्या लक्षात येतं की मागे विशाल उभा आहे. ती आता पटकन तिथून जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आता त्या मुलीला औषधं गोळ्या देतीये विशालला इग्नोर करून. आता विशालच्या सगळं लक्षात आलंय की बयोच्या मनात नेमकं काय चाललंय. आता विशाल तिच्या जवळ जातो. आता ती फाईल वगैरे हातात घेतो आणि तिला म्हणतो की काय आहे ना सरस्वती, तुझं सगळं म्हणणं समजलंय बरं का मला, फक्त एक मुद्दा अजिबात पटला नाही ग मला सरस्वती, अजिबात नाही पटला. बयो त्याच्याकडे बघते तर आता विशाल म्हणतो, तू म्हणालीस ना एका व्यक्तीमुळे जग संपत नाही, ते चुकीचं आहे ग. पण माझ्या बाबतीत ते नाही झालंय, म्हणजे माझं तर जग संपलंय ना ग. म्हणजे हे वाक्य माझ्या बाबतीत खरं झालंय. माझं जग फक्त तुझ्यासोबतच सुरू होतं आणि तुझ्यावरच थांबतं ग सरस्वती. आणि माझं जग आता सध्या थांबलंय. बयो त्याला म्हणते, ते जग तुम्ही थांबवून ठेवलंय. प्रत्येक वेळेला आपल्याला हवं तसंच घडेल असा अट्टहास करू नये ना. कधी कधी आपल्याला हवंय त्यापेक्षा जास्ती चांगलं घडत असेल आपल्या आयुष्यात तर ते स्वीकारायला हवं. बयो त्याला असं म्हणते. पण आता विशालला काही ते पटत नाहीये आणि आता ती बयो तिथून असं बोलून निघून जातात. पण आता ह्या विशाल बिचारा विचार करत असतो, ही अशी का वागते, हिच्या वागण्यामुळे मला त्रास होतोय हे का कळत नाहीये हिला. तर असो, आता इथे थोडासा जरा विनोद निर्मिती करण्यासाठी एक सीन दाखवलाय. पप्पू दादा आलाय आणि तो बयोला शोधतोय. आता राजाराम काका त्याला बघतो आणि विचार करतो, ह्याला कुठेतरी पाहिलंय, कोण असेल हा, जाऊ द्या विचारूनच बघतो याला. आता राजाराम काका पप्पू समोर जाता आणि म्हणतात, काय रे, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. आता पप्पू दादा त्याचं तोंड झाकत असतो. राजाराम काकाची आणि पप्पूची पहिली ओळख लक्षात आहे ना तुम्हाला, स्केलेटनची मजा दाखवली होती तेव्हा. आता राजाराम काका म्हणतात, तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. नाही म्हणजे कुठे पाहिलं असेल गड्या. आता हा पप्पू दादा पण त्याची मजा घेतो आणि म्हणतो, अरे मी फार फेमस माणूस आहे, तू मला टीव्हीवर पाहिलं असेल. आता लगेच राजाराम काका म्हणतात, तुम्ही टीव्हीवर काम करता का? पप्पू दादा म्हणतो, हो मी बरेच कार्यक्रम करतो, तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही न्यूज चॅनल तर पाहत नाही ना? राजाराम काका म्हणतात, नाही रे, पण मी तुम्हाला कुठे पाहिलंय, काय करता तुम्ही टीव्हीवर? आता पप्पू दादा म्हणतो, मला नीट सांगता नाही येणार हो. राजाराम काका म्हणतात, सांगा हो, सांगा काय करता तुम्ही. आता पप्पू दादाला काही आठवे ना काय बोलावं. तो मनातल्या मनात म्हणत असतो, लाज वाटेल आता तुम्हाला ऐकलं तर. आता तो राजाराम काका म्हणतो, काय म्हणताय तुम्ही? मग आता पप्पू दादा म्हणतो, अहो काही नाही हो, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्हाला मोठेपणा वाटेल मी काय करतोय हे ऐकल्यावर. आता रमाकांत बघतो त्याला आणि म्हणतो, मी सांगतो ना हा काय करतो ते. प्रेक्षकांनो, रमाकांतला पण डिच्चू दिलेला आहे पप्पू दादाने. आता रमाकांत येतो त्याच्या समोर आणि आता पप्पू दादा घाबरतो. रमाकांत म्हणतो, अरे बाबा मी याला चांगलं ओळखतो. राजाराम काका म्हणतात, काय, कोण आहे हा? मग आता रमाकांत म्हणतो, हा चोर आहे, चोर, पप्पू चोर. आता राजाराम काका त्याला मारायला लागतात. मग आता पप्पू म्हणतो, मी चोरी नाही करत हो, मी माझ्या बहिणीला भेटायला आलो, माझ्या मानलेल्या बहिणीला. रमाकांत म्हणत असतो, हाकलून द्या याला इथून. मग आता पप्पू दादा म्हणतो, मला पण तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. रमाकांत म्हणतो, काय? आता पप्पू दादा म्हणतो, तुम्ही माझ्या बिरादरीचे दिसताय मला. आता राजाराम काका त्यांची टर उडवतो आणि म्हणतो, काय तुम्ही पण त्यांच्या बिरादरीच्या आहात का खरंच? रमाकांत काका म्हणतात, ए काय बोलतोयस राजाराम, तुला तर मी सोडणार नाही. आता हे रमाकांत काका पप्पू दादाच्या मागे लागतात मारायला आणि आता त्याला म्हणतात राजाराम काकाला, तू याला आधी हाकल बरं राजाराम. मग आता राजाराम काका म्हणतात, ए जा रे बाबा जा. पण आता पप्पू दादा म्हणतो, माझ्या बहिणीला भेटल्याशिवाय तर काही मी जाणार नाही. आणि मुद्दाम म्हणतो डॉक्टर आणि यांना चुकांडा देतो आणि पळून जातो. रमाकांत त्याच्या मागे पळतो. एक छान विनोद निर्मिती दाखवली आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो, या सीन मध्ये तमाशा झालाय. हिरा अशी तनफन करत वर येत असते या विशालला भेटायला. आता हे सगळेजण तिला विचारत असतात, ए हिरा तू काय करणार आहे सांग, आम्हाला टेन्शन देऊ नको. पण आता ती तिथे रिसेप्शनिस्टला विचारपूस करते, विशाल कुठे? आता तेवढ्यात तिला बयो दिसते आणि ती बयोला पण विचारते, विशाल कुठे ग? ती बयो सांगते, आतमध्येच येते. हिरा म्हणते, आता जे व्हायचं ना ते सगळ्यांसमोरच होऊ दे. बयो म्हणते, काय करायचंय तुला? आता हिरा
इरा तिचा हात ओढत ओढत विशाल समोर आणते तिला आणि आता विशाल पण घाबरून जातो. विशाल त्या मुलीला सांगत असतो की अशा अशा गोळ्या घे, लंच नंतर घे वगैरे वगैरे. पण आता इरा त्या बयोला अशी फरफटतच आणते, फरफटत म्हणजे ओढत ओढत आणते हात ओढून आणि आता विशाल समोर उभी राहते. तिची जी सॅक आहे ती हेतलकडे देते आणि म्हणते, विशाल माझ्यासाठी तू आणलेल्या फुलांमुळे मला कळालंय की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं उत्तर तर तू मला दिलंयस, पण आता तुला मी ऑफिशियली विचारते की तू माझ्यासोबत लंच डिनर डेटला येशील का. आता विशालला जरा टेन्शनच आलंय. विशाल म्हणतो, काय काय बोलतेस तू, मस्करी करतेस का इरा, लंच आणि तुझ्यासोबत. आता इरा म्हणते, हो मस्करी काय येतात, मी तुला खरं तेच बोलतीये, चल माझ्यासोबत डिनर डेटला येशील का. पण आता मात्र इकडे हेतल आणि अंकिता दोघी चर्चा करत असतात, म्हणजे कुजबुजत असतात. अंकिता म्हणत असते किती रोमॅन्टिक आहे यार, जिगर पाहिजे असं डायरेक्ट बोलायला. बयो आणि विशाल दोघं नुसते एकमेकांच्या तोंडाकडेच बघताय की काय चाललंय हे सगळं. पण आता आरव खूप एक्सायटेड आहे की काय होईल, विशाल काय बोलेल. पण आता प्रेक्षकांनो इथे ना अचानक या दोघांचं बोलणं चालूच असतं. तेवढ्यात या अंकिताचा धक्का लागतो आणि इराच्या हातातला गुलाब खाली पडतो आणि आता इरा चिडत्या या दोघींवर आणि म्हणते, कोणी पाडला तो गुलाब खाली. इरा म्हणते की अंकिता म्हणते, मी नाही पाडला, हेतलने पाडला. या दोघींची चर्चा चालूच असते. तेवढ्यात ना प्रेक्षकांनो असं त्यांनी एक इमॅजिनरी दाखवली आहे की हे जग पूर्ण थांबतं आणि फक्त विशाल आणि बयो एकमेकांकडे बघतायत आणि एकमेकांशी संवाद साधतायत. खूप सुंदर आणि छान असा सीन आहे. बयो आता ते पडलेलं गुलाबाचं फूल उचलते आणि विशालला देते, म्हणजे त्याच्या जवळ असं फूल देते. मग आता विशाल म्हणतो, काय झालं सरस्वती, तुझ्या समोर हे सगळं घडतंय आणि तू गप्प आहेस. म्हणजे काय ना प्रेक्षकांनो त्यांनी असं दाखवलंय की या दोघांची मनं एकमेकांशी अशी बोलतायत, म्हणजे कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने एक इमॅजिनरी असा सीन आहे हा. विशाल म्हणतो, सरस्वती मला कळतंय तुला तेवढाच त्रास होतोय जेवढा मला त्रास होतोय. तुझ्या भावना मी वाचतोय ग तुझ्या डोळ्यामध्ये, मला कळतंय तुला किती त्रास होतोय. सरस्वती बोल, आत्ता बोल, अगं सगळं थांबवतो मी, हे आपल्या दोघांमधला दुरावा पण मिटून जाईल ग. पण आता मात्र बयो म्हणते की आपल्या दोघांमधला दुरावा मिटवणं आता शक्य नाहीये सर. नियतीनेच हे ठरवलंय की आपण जवळ नाही यायचं, कारण इरा माझी सख्खी बहीण आहे सर. तिला मी सुख तर देऊ शकत नाही, पण मी दुःख नाही देऊ शकत. तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता विशाल म्हणतो, तुमचं तर समजलं दोघींचं, पण या सगळ्यामध्ये माझं काय. बयो म्हणते, इराचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, तुम्ही खूप खुश राहाल तिच्यासोबत, तुम्ही इराच्या प्रेमाचा स्वीकार कराल ना माझ्यासाठी. आता हा विशाल काहीच बोलत नाही, पण फक्त त्यांनी पॉज दाखवलाय थोडासा किती वेळ. हे दोघे एकमेकांकडे बघतात असं दाखवलंय आणि या दोघांची पण तंद्री तुटते, म्हणजे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून त्यांनी हा संवाद एकमेकांशी बोललाय. तर आता पुढे आपण बघतोय विशालने अगदी त्याचं अंतःकरण जड करून या इराला होकार दिलाय, कारण बयोच्या मनातल्या भावना त्याने वाचल्यात. कळलाय ना तुम्हाला हा सीन, मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता हा इराला बघतो विशाल आणि तिला म्हणतो, ठीक आहे मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. काय करेल बिचारा, ती इरा अशी जबरदस्ती त्याच्या पुढे फुलं घेऊन उभी आहे, त्याला होकार दिल्याशिवाय पर्याय पण नव्हता. असो, तर अशा पद्धतीने या विशालने इराला होकार दिलाय. पण आता विशाल ठरवतो प्रेक्षकांनो की या इराला सगळं सत्य सांगायचं आणि कदाचित मला असं वाटतं ते बयोला कळतं काय की. आणि आता इथेच त्यांनी हा भाग आजचा पूर्ण केलाय. तर पुढे आपण बघणार आहोत विशाल तिला तेच सांगत असतो की हे बघ इरा, मला तुला ना महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. आता हे दोघे पुढे काही बोलणार, तेवढ्यात बयो तिथे येते. बयो त्यांच्या प्रायव्हसीमध्ये डिस्टर्ब करते म्हणून इरा खूप संतापते आणि आता बयोवर हात उगारते. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, आता मी तुला सोडणार नाहीये असं म्हणून इराने हात उगारलाय. पण तिचा हात नेमका कोणी धरलाय, विशालने का शुभंकरांनी, हा प्रश्न पडलाय. बघूयात आज रात्री काय होतंय ते. कसा वाटला भाग कळवा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घटस्थापनेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा एपिसोड रात्री येईल. धन्यवाद.